7 पैठणी साड्या। हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर अशा 7 पैठणी साडीचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। विशेष म्हणजे सगळ्या प्रकारच्या पैठणी साड्या तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत आणि या ज्या सगळ्या पैठणी साड्या आहेत त्या मी मिशोवरून घेतलेल्या आहेत। आता मिशो म्हटलं की प्राइस तर कमी असणारच, पण टेन्शन अजिबात घेऊ नका। प्राइसच्या मानाने खूप सुंदर साड्या मला रिसीव झालेल्या आहेत। मार्केटपेक्षा अगदी निम्म्या किमतीला या साड्या मला मिशोवरती मिळालेल्या आहेत। साडी बघितल्यानंतर तुम्हाला साडीची क्वालिटी तर लक्षात येणारच आहे। खूप छान क्वालिटीच्या साड्या मला रिसीव झालेल्या आहेत। शिवाय कलर कॉम्बिनेशन तर खूपच छान आहे। माझी चॉईस तुम्हाला नेहमीच आवडत असते, त्यामुळे या साड्यांची चॉईस सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। सगळ्यांचे रिव्ह्यू बघूनच त्या साड्या मी विकत घेतलेल्या आहेत। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या सुंदर पैठणी साड्या कोणत्या आहेत हे बघूया। तर याच्या साडी कलेक्शनची सुरुवात आपण कमी रेंजवाल्या साडीपासून करूया। तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता खूप सुंदर अशी सिल्कमध्ये येलो कलरची साडी आहे। ही साडी मला फोटोमध्ये खूप जास्त आवडली म्हणून ही साडी मी परचेस केलेली आहे। शिवाय या साडीला रिव्ह्यू सुद्धा खूप जास्त होते। मध्ये ही साडी मला कशी रिसीव झालेली आहे हे बघूया। तुम्ही साडीचा फक्त कलर बघा, एवढ्या कमी किमतीमध्ये एवढा सुंदर कलरची आणि सुंदर फॅब्रिकची साडी तुम्हाला मिळणार आहे। मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। मी रेंजमध्ये सुद्धा खूप छान छान साड्या मिशोवरती अवेलेबल आहेत। आता ही साडी फक्त तुम्ही बघा, सुंदर अशी मस्टर्ड येलो कलरमध्ये साडी आहे। ऑल ओव्हर साडीवरती थ्रेडचं वर्क आहे आणि खूप सुंदर अशी शाईन ऑल ओव्हर साडीवरती केलेली आहे। पूर्ण साडी अशाच प्रकारची भरलेली असणार आहे। येलो कलरमध्ये मस्टर्ड येलो कलरमध्ये साडी आहे आणि पूर्ण साडीवरती चेक्सचं सिल्कच्या थ्रेडचं वर्क केलेलं आहे। ग्रीन कलर आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी येणार आहे। तुम्ही बघताय किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे। आता संपूर्ण साडी ही अशाच प्रकारची मस्टर्ड येलो कलर मध्ये असणार आहे। आता या साडीचा जो पदर आहे तो तितका सुंदर आहे। तुम्ही साडीचा पदर बघा, ग्रीन कलर आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये छान असा साडीला पदर दिलेला आहे। पदर खूप सुंदर आहे। या साडीचं जे कलर कॉम्बिनेशन आहे तेच अप्रतिम आहे। म्हणजे बिजट कलरमध्ये ही पूर्ण साडी असणार आहे। मस्टर्ड येलो कलर आणि ग्रीन कलर हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते। साडीचा ब्लाऊज जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा तुम्ही वाव बोलणार आहात, एवढा सुंदर ब्लाऊज या साडीसोबत रिसीव झालेला आहे। मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते। तर तुम्ही साडीचा ब्लाऊज फक्त बघा, खूप सुंदर ब्लाऊज पीस साडीसोबत रिसीव झालेला आहे। संपूर्ण साडीच्या ब्लाऊजवरती थ्रेडचं वर्क आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही हा ब्लाऊज स्टिच करून घ्याल तेव्हा तुमचा ब्लाऊज पूर्णपणे भरल्यासारखा दिसणार आहे। एवढा सुंदर ब्लाऊज पीस यासोबत रिसीव झालेला आहे आणि या साडीचं फॅब्रिक जर म्हणाल ना खूप जास्त सॉफ्ट असं कॉटन सिल्कमध्ये या साडीचं फॅब्रिक असणार आहे। शिवाय एवढ्या कमी प्राइसमध्ये एवढी सुंदर साडी तुम्हाला मिशोवरती मिळणार आहे। तर याच्या साडी कलेक्शनमधली नेक्स्ट साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय। या साडीला कांजीवरम पैठणी साडीसुद्धा म्हणतात आणि नट पैठणीसुद्धा म्हणतात। ही साडी सध्या मार्केटमध्ये खूप जास्त पॉप्युलर असणारी साडी आहे आणि या साडीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हेरिएशन्स बघायला मिळतात। तर तुम्ही स्क्रीनवरती साडी बघताय, सुंदर अशी ब्ल्यू कलरमध्ये आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये साडी आहे। हे मला ॲक्च्युअलमध्ये कशी रिसीव झालेली आहे ते बघूया। आता ही जी साडी आहे या साडीची फक्त तुम्ही क्वालिटी बघा, कपडा बघा, यावरची डिझाईन बघा, पॅटर्न बघा, सगळं काही A1 आहे। खूप सुंदर क्वालिटीची साडी मला रिसीव झालेली आहे। मला खूप जास्त आवडली। म्हणजे या साडीचं फॅब्रिक 4 ते 5 हजाराच्या जशा प्रकारच्या पैठणी साड्या असतात ना, सेम तशा प्रकारचं फॅब्रिक या साडीचं आहे। क्वालिटीसुद्धा तशाच प्रकारची आहे आणि वेअर केल्यानंतर सुद्धा ही साडी तशाच प्रकारची दिसते। आता ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते। आता साडी जर तुम्ही बघितली तर सुंदर अशा पिंक कलर आणि स्काय ब्ल्यू कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही साडी येणार आहे। आता हा जो स्काय ब्ल्यू कलर आहे तो फिरता कलर आहे। म्हणजे स्काय ब्ल्यू कलर आणि ब्ल्यू कलर असे 2 प्रकारचे टिंट या साडीमध्ये आहेत। सिल्कच्या थ्रेडचं काम या काठांवरती केलेलं आहे। क्वालिटी A1 आहे। खूप सुंदर साडीचे काठ आहेत। ऑल ओव्हर साडीचे जे काठ आहेत त्याच्याच प्रकारचे कॉन्ट्रास्टमध्ये काठ येणार आहेत आणि साडी जर तुम्ही बघितली तर साडीच्या मध्ये सुंदर असं नथीचं नक्षीकाम केलेलं आहे। तुम्ही बघताय छान छान नथीच्या बुट्ट्यांमध्ये साडीवरती वर्क केलेलं आहे। संपूर्ण साडी ही अशाच प्रकारची भरलेली असणार आहे। वरच्या बाजूचे काठ आणि खालच्या बाजूचे काठ अशाच प्रकारे कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहेत। आता या साडीबरोबर कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरचा ब्लाऊज पीस रिसीव झालेला आहे। तुम्ही बघताय बुट्ट्यांमध्ये या साडीवरती सुंदर असा कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरचा ब्लाऊज पीस रिसीव झालेला आहे आणि स्लीव्जला लावण्यासाठी छान छान त्यांनी लेससुद्धा दिलेले आहे। साडी आहे या साडीचा पदरसुद्धा तितका सुंदर आहे। मी तुम्हाला पदर दाखवते। संपूर्ण पदरावरती मोराचं नक्षीकाम केलेलं आहे। अगदी पैठणी साडी जशी असते ना तशाच प्रकारची साडी मला रिसीव झालेली आहे। तुम्ही साडीचा पदर फक्त बघा,
खूप सुंदर नक्षीकाम, मोराचं नक्षीकाम संपूर्ण साडीच्या पदरावरती केलेलं आहे आणि साडीचं फॅब्रिक फक्त तुम्ही बघा, खूप जास्त सॉफ्ट या साडीचं फॅब्रिक आहे। अगदी पैठणी साडीसारखं या साडीचं फॅब्रिक असणार आहे। संपूर्ण पदरावरती नक्षीकाम फक्त तुम्ही बघा, पूर्ण भरलेला पदर येणार आहे। शिवाय पदराच्या खालच्या बाजूला सुंदर अशा प्रकारे टेसल सुद्धा दिलेले आहेत, जे की पैठणी साडीला असतात। हा जो पदर आहे तो मी तुम्हाला मागच्या बाजूने सुद्धा दाखवते। अजिबात कुठल्याच प्रकारचे दोरे बाजूला निघलेले नाहीत, तर एकदम सिंपल सोबर आणि डिसेंट वर्क यावरती केलेला आहे। पदराची ही मागची बाजू असणार आहे। पुढची जी पैठणी साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। खूप सुंदर अशा मस्टर्ड येलो कलर आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये ही साडी येणार आहे। संपूर्ण साडीवरती थ्रेडचं वर्क आहे, पूर्ण भरलेली साडी येणार आहे आणि याचा जो पैठणी साडीचा हा प्रकार आहे तो एकदम युनिक असणार आहे। तुम्ही साडी बघू शकता, जशा प्रकारे मी फोटोमध्ये साडी बघितली एक्झॅक्टली तशीच साडी मला रिसीव झालेली आहे। खूप सुंदर क्वालिटी आहे। मस्टर्ड येलो कलर मध्ये साडी येणार आहे। ऑल ओव्हर साडीवरती थ्रेडचं वर्क आहे। आता हे जे वर्क आहे त्यामध्ये मॅटचे सुद्धा थ्रेड्स आहेत आणि एकदम ग्लॉसी सुद्धा थ्रेड्स आहेत। साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर साडी जर तुम्ही बघितली तर येलो कलर मध्ये साडी आहे आणि ऑल ओव्हर साडीवरती सुंदर असं थ्रेडचं वर्क आहे। त्यामध्ये ग्रीन कलर, पिंक कलर अशी मल्टी कलर मध्ये साडी येणार आहे। म्हणजे ग्रीन कलर, पिंक कलर आणि येलो कलर अशा कॉम्बिनेशन मध्ये ही साडी असणार आहे। साडीचा पदर जर तुम्ही बघितले तर खूप सुंदर काठ साडीसोबत दिलेले आहेत। एकदम ब्रॉड काठ आहेत। कॉम्बिनेशन हे खूप सुंदर आहे। काठांवरती सुद्धा सुंदर असं मोराचं नक्षीकाम केलेलं आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे त्यावरती सुंदर असं थ्रेडचं वर्क केलेलं आहे। सिल्क कॉटन ब्लेंडेड असं याचं फॅब्रिक असणार आहे। खूप जास्त सॉफ्ट याचं फॅब्रिक आहे। आता जो पदर आहे तो मी तुम्हाला दाखवते। तर एकदम युनिक पॅटर्न मध्ये साडीचा पदर असणार आहे। असं वेविंग काम ऑल ओव्हर पदरावरती केलेलं आहे आणि गोल्डन कलरचे हे जे काठ आहेत ते सुद्धा किती सुंदर दिसतात। तुम्ही बघा, छान शाईन काठांवरती आहे। ऑल ओव्हर जी साडी आहे ती अशाच प्रकारची असणार आहे। तुम्हाला साडी समजलीच असेल, अशा प्रकारची साडी येणार आहे। मी साडीचा फक्त ब्लाऊज बघा, पूर्ण ब्लाऊजवरती वर्क येणार आहे, पूर्ण भरलेला ब्लाऊज येणार आहे। तर तुम्ही बघितला तर साडीच्या ब्लाऊज पीसला दोन प्रकारचे वर्क येणार आहेत। फ्रंटला आणि बॅक साईडला लावण्यासाठी छान त्यांनी ब्लाऊज पीसवरती वर्क केलेला आहे। तुम्ही कुठलंही वर्क कुठेही लावू शकता, दोन्ही वर्क खूप सुंदर आहे। पीस बघा, वेअर केल्यानंतर जेव्हा तुम्ही ब्लाऊज पीस स्टिच करून साडी वेअर कराल ना, तुमचा लुक खूप सुंदर दिसणार आहे। एवढी ही सुंदर साडी आहे। मार्केटमध्ये सुद्धा ही साडी तुम्हाला आरामात मिळणार नाही। एकदम युनिक पॅटर्नमध्ये साडी मला मिशोवरती मिळालेली आहे। जर तुम्हाला ही साडी आवडली असेल, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। आता नेक्स्टची पैठणी साडी मी तुम्हाला दाखवणार आहे, ती बघितल्यानंतर तुम्ही वाव बोलणार आहात। एवढी सुंदर साडी मला मिशोवरती मिळालेली आहे। तर ही जी साडी आहे या साडीला मुनिया बॉर्डर पैठणी सुद्धा म्हणतात। ही पैठणी सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे। ही जी पैठणी आहे ती नेसल्यानंतर एकदम रॉयल दिसते। यामधले सगळेच कलर खूप सुंदर दिसतात। तर तुम्ही स्क्रीनवरती फोटो बघू शकताय, खूप सुंदर अशी रेड कलर मध्ये ही पैठणी मी मागवलेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर क्वालिटीची साडी मला रिसीव झालेली आहे। अगदी रिअल पैठणी जशी असते तशाच प्रकारची ही साडी मला रिसीव झालेली आहे। ऑल ओव्हर जी साडी आहे ती पिंकिश रेड कलरमध्ये असणार आहे। याचा जो कलर आहे तो पिंकिश रेड कलर आहे। यामध्ये खूप सारे कलर्स तुम्हाला मिशोवरती मिळून जातील, जसं की मिल्की कलर असेल, ब्ल्यू कलर असेल, पिंक कलर असेल, येलो कलर असेल, सगळ्या कलरमध्ये, सगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी तुम्हाला मिशोवरती अवेलेबल आहे। पैठणीला मुनिया पॅटर्न पैठणी सुद्धा म्हणतात। तर ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते। बघितली तर ऑल ओव्हर जी साडी आहे ती रेडिश पिंक कलरमध्ये असणार आहे। वरच्या बाजूचे जे काठ आहेत अशा प्रकारचे सिल्कच्या थ्रेडचं वर्क, गोल्डन सिल्कच्या थ्रेडचं वर्क काठांवरती केलेलं आहे आणि काठांवरती मुनिया बॉर्डरचं वर्क केलेलं आहे। आता खालचे जर काठ तुम्ही बघितले, खूप सुंदर वर्क खालच्या काठांवरती केलेलं आहे। एकदम ब्रॉड असे साडीचे खालचे काठ येणार आहेत। या काठांमुळे साडी खूप सुंदर दिसते आणि साडीच्या मध्ये छान अशा बुट्ट्या येणार आहेत। सर्कलमध्ये साडीच्या मध्ये बुट्ट्या येणार आहेत। या साडीचे खालचे काठ मला खूप जास्त आवडले। मोराचं नक्षीकाम सगळ्या काठांवरती केलेलं आहे आणि सिल्कच्या थ्रेडचं काम सुद्धा केलेलं आहे। ऑल ओव्हर जी साडी आहे ती अशाच प्रकारची असणार आहे। आता ही जी साडी आहे या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो रनिंग आलेला आहे, म्हणजे साडीसारखाच ब्लाऊज यासोबत रिसीव झालेला आहे। यावरती तुम्ही कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा ब्लाऊज सुद्धा वेअर करू शकता किंवा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज सुद्धा वेअर करू शकता। तर तुम्ही साडीचा पदर फक्त बघा, किती सुंदर साडीचा पदर आहे। पदरावरती छान असं मोराचं नक्षीकाम केलेलं आहे। पूर्ण पदर भरलेला येणार आहे। कलर कॉम्बिनेशन फक्त तुम्ही बघा आणि साडी किती छान शाईन करते हे बघा। एवढ्या सुंदर क्वालिटीची साडी मिशोवरून मी घेतलेली आहे, तेही एवढ्या कमी किमतीमध्ये। आणि ही साडी जेव्हा तुम्ही एखाद्या लग्नासाठी, कार्यक्रमासाठी वेअर कराल ना, तुमचा लुक सगळ्यांमध्ये रॉयल दिसणार आहे। एवढी ही छान साडी वेअर केल्यानंतर दिसते।
त्याच्या साडी कलेक्शनमधली नेक्स्टची साडी आहे ती म्हणजे माझ्या फेवरेट कलरची साडी आहे, तर ब्ल्यू कलरची साडी आहे। ही सुद्धा पैठणीच आहे आणि याच प्रकारची पैठणी आहे। आता मी जशी तुम्हाला पैठणी दाखवली त्याच प्रकारामधली ही पैठणी साडी आहे, फक्त याचे जे काठ आहेत ते थोडेसे ब्रॉड येणार आहेत। मधली नेक्स्टची साडी आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, माझ्या फेवरेट कलरची म्हणजे ब्ल्यू कलरची ही साडी असणार आहे। तर ही साडी मला ॲक्च्युअलमध्ये कशी रिसीव्ह झालेली आहे ते बघूया। तुम्ही फक्त कलर बघा आणि कलर कॉम्बिनेशन बघा, ब्ल्यू कलर आणि पिंक कलर हे कॉम्बिनेशन वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसतं। तुमचा स्किन टोन कोणताही असू द्या, त्या स्किन टोनला हा कलर कॉम्बिनेशन अतिशय जबरदस्त दिसतं। आता तुम्ही जर साडी बघितली तर ब्ल्यू कलरमध्ये साडी आहे आणि साडीचे काठ खूप मोठे आहेत, तुम्ही बघताय खूप मोठे ब्रॉड साडीला काठ दिलेले आहेत, वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूला अशाच प्रकारचे मोठे काठ येणार आहेत। तुम्ही बघितली तर ब्ल्यू कलरमध्ये डार्क ब्ल्यू कलरमध्ये साडी येणार आहे आणि साडीच्या बॉर्डरवरती सुंदर असं मोराचं मुनिया बॉर्डरचं नक्षीकाम केलेलं आहे। साडीचं फॅब्रिक सुद्धा एकदम सॉफ्ट आहे, एकदम मोठे काठ साडीला दिलेले आहेत आणि साडीच्या मध्ये गोल्ड राऊंडमध्ये बुट्ट्या येणार आहेत, पूर्ण साडीवरती अशाच प्रकारच्या बुट्ट्या येणार आहेत। जी साडी आहे या साडीबरोबर जो ब्लाऊज पीस आलेला आहे तो बघून तुम्ही वाव बोलणार आहात। ब्ल्यू कलरमध्ये साडी आहे आणि साडीवरती जास्त डिझाईन नाही आहे, प्लेनमध्ये साडी आहे, फक्त बॉर्डर मोठी आहे, पण या साडीवरचा जो ब्लाऊज पीस आलेला आहे तो फक्त तुम्ही बघा, पूर्ण गोल्डन कलरमध्ये पूर्ण भरलेला हा ब्लाऊज पीस येणार आहे। पूर्ण ब्लाऊज जेव्हा तुम्ही स्टिच करून घ्याल तेव्हा खूप छान शाईन हा ब्लाऊज करणार आहे। आता ही जी डिझाईन तुम्ही बघताय ही डिझाईन त्यांनी स्लीव्जसाठी दिलेली आहे। जेव्हा तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव स्टिच कराल ना, स्लीव्जवरती या ठिकाणी छान अशी डिझाईन येणार आहे। ही मोठी जी डिझाईन तुम्ही बघताय ही मोठी डिझाईन बॅकवरती येणार आहे। खूप सुंदर साडी आहे, दोन्ही ब्लाऊजला बसवण्यासाठी छान अशी डिझाईन असणार आहे आणि बॅकसाठी ही मध्ये जी डिझाईन दिलेली आहे ती डिझाईन बॅकवरती येणार आहे। तर याच्या पैठणी साडीमधली नेक्स्टची साडी आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, छान अशी ग्रीनिश ब्ल्यू कलरमध्ये साडी आहे आणि रेड कलरचे मरून कलरचे कॉन्ट्रास्ट काठ याला दिलेले आहेत। या साडीचं कलर कॉम्बिनेशन खूप जास्त युनिक आहे आणि म्हणूनच ही साडी मी विकत घेतलेली आहे। ग्रीन कलरमध्ये या साडीचा मधला कलर असणार आहे आणि रेडिश मरून कलरचे काठ साडीला आलेले आहेत। खूप जास्त युनिक कलरमध्ये ही साडी असणार आहे। मी त्या साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर हा जो आहे तो साडीचा पदर येणार आहे, तुम्ही साडीचा पदर बघा, हा साडीचा सुंदर असा पदर येणार आहे आणि साडीचे जे काठ आहेत ते अशा प्रकारचे रेडिश मरून कलरमध्ये साडीचे काठ आहेत। याचं जे फॅब्रिक आहे ते खूप जास्त सॉफ्ट साडीचं फॅब्रिक आहे, सिल्कमध्ये साडीचं फॅब्रिक येणार आहे आणि साडीच्या मध्ये सुंदर असं नथीचं नक्षीकाम केलेलं आहे। ज्या बुट्ट्या दिलेल्या आहेत त्या नथ पॅटर्नमध्ये बुट्ट्या येणार आहेत, पूर्ण साडीवर त्याच्याच प्रकारच्या बुट्ट्या येणार आहेत आणि अशाच प्रकारे वरती आणि खाली काठ येणार आहेत। आता या साडीचा जो ब्लाऊज आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे, म्हणजे जशा प्रकारचे काठ आहेत तशाच प्रकारचा ब्लाऊज यासोबत दिलेला आहे। तुम्ही ब्लाऊज बघताय अशा प्रकारचा कॉन्ट्रास्टमध्ये रेडिश कलरमध्ये ब्लाऊज येणार आहे, रेडिश मरून कलरमध्ये ब्लाऊज येणार आहे। हे कलर कॉम्बिनेशन वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसेल। तर याच्या साडी कलेक्शनमधली पुढची जी पैठणी साडी आहे ती पैठणी साडी सध्या खूप जास्त पॉप्युलर आहे। ती पैठणी साडी म्हणजे चंद्रकोर पैठणी। आता चंद्रकोर पैठणी आधीसुद्धा खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये होती आणि आत्तासुद्धा चंद्रकोर पैठणी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। मराठी मुली तर चंद्रकोर पैठणी आवर्जून घालतात, जेव्हा कुठला सणवार असतो, मराठी सण असतात त्यासाठी जेव्हा तुम्ही चंद्रकोर पैठणी वेअर करता आणि त्यावरती सुंदर असा मराठमोळा साज घालता तेव्हा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो। त्यामुळे चंद्रकोर पैठणी महाराष्ट्रामध्ये तरी खूप जास्त पॉप्युलर आहे आणि म्हणूनच या साडी कलेक्शनमध्ये मी चंद्रकोर पैठणी ॲड केलेली आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती बघताय ब्ल्यू कलर आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये अगेन ही पैठणी साडी येणार आहे। ही पैठणी साडी कशी रिसीव्ह झालेली आहे ते बघूया। या साडीचं फॅब्रिक आहे ना खूप जास्त सॉफ्ट मला रिसीव्ह झालेला आहे। डार्क ब्ल्यू कलर आणि पिंक कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये ही पैठणी साडी असणार आहे। पूर्ण पैठणी साडी ब्ल्यू कलरमध्ये येणार आहे आणि पिंक कलरचे कॉन्ट्रास्ट काठ याला येणार आहेत। मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। जी साडी आहे या साडीवरती मध्ये छान अशा चंद्रकोरमध्ये बुट्ट्या येणार आहेत, पूर्णपणे साडी ही अशीच असणार आहे। हा साडीचा पिंक कलरमध्ये पदर येणार आहे, कलरमध्ये साडी आहे आणि साडीचा जो ब्लाऊज आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये पिंक कलरमध्ये साडीचा ब्लाऊज येणार आहे। मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते, पूर्ण भरलेला ब्लाऊज यासोबत रिसीव्ह झालेला आहे। तुम्ही बघताय पूर्ण जो ब्लाऊज आहे तो पूर्णपणे बुट्ट्यांमध्ये येणार आहे, पूर्ण भरलेला ब्लाऊज येणार आहे। हा ब्लाऊज जेव्हा तुम्ही ह्या सिंपल सोबर साडीवरती वेअर कराल तेव्हा तुमचा लुक हा खूप सुंदर दिसणार आहे। या ज्या सगळ्या पैठणी साड्या आहेत त्या पैठणी साड्या अगदी निम्म्या किमतीला तुम्हाला मिशोवरती मिळणार आहेत। मार्केटमध्ये याच्या किमती डबल सांगितल्या जातात। माझ्याकडे यामधले 1 ते 2 साड्या मी मार्केटमधून घेतलेल्या आहेत, पण त्या साड्या मी 2.5, 3, 4 हजारापर्यंत विकत घेतलेल्या आहेत। या साड्या बघितल्यानंतरच मला असं वाटलं की मी उगाचच पैसे खर्च केले, एवढ्या छान एवढ्या कमी किमतीमध्ये या साड्या तुम्हाला मिळणार आहेत। लग्नासाठी कुठल्याही कार्यक्रमासाठी जर तुम्हाला नवीन साडी घ्यायची असेल तर ही साडी तुम्ही नक्की बाय करा। या सगळ्या साड्या खूप सुंदर आहेत। यामधली कुठली साडी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आज पुरते एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत बाय बाय।